ए लाले, सांग की लवकर काय झालं? ते आवाज देतात ना तुला, तुझा बरं. हा मी जाते तू आधी सांग काय झालं? अगं ते लाले, नंतर सांग. हा आले. सांगते. बघितलं का हो सरपंच, बघितलं का कसं आहे आपलं गोपाळ महाराज? हा, 2 भावांची भांडणं एका मिनिटात मिटवली का नाही? गोपाळ महाराजांचा देव माणसाचा, देव माणसाचा. शांतते त्यांना घरी घेऊन जा. आदराने निरोप द्या. बबन, विषय नीट घेऊन जा त्यांना. बोला देव माणसाचा, देव माणसाचा, देव माणसाचा. डॉक्टर काय माणसं येत आहेत, पैसा नाही काय नाही, अशी ही माणसं येणार. देवी सिंग, तयारी ठेवा. काय चाललंय तुमचं? बाहेर काय करत होता? नाही म्हणजे करा ना, लोकांची पाहिजे तेवढी सेवा करा, पण ज्या लोकांकडे मेवा आहे ना त्यांची सेवा करा. आता ती म्हातारीची पोर आली, उगाच त्यांना आपलं फुकटचं प्रवचन देत बसले, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत बसले. काय गरज आहे? आहे त्यांच्याकडे दमडी तरी आहे ना, जमीन ना जुमला, पैसा, गाडी, बंगला काहीच नाही. आपलं चाललंय फुकटचा वेळ वाया घालवताय. आत्ता दर्शन घेताना 1 रुपया तरी दिला का तुम्हाला? दिला? हे सगळं तुझ्या अकलेच्या बाहेरचं आहे. ठीक आहे, मग तुमच्या अकलेत काय चाललंय ना ते सांगा. डिंपल, दरवेळी माझ्याकडे श्रीमंत माणसं येतील असं नाही, काही गरीबही माणसं येतील. हे बघ, अशा माणसांना मदत केली तर ही माणसं श्रीमंत माणसाला सांगतील, म्हणजे माझी पब्लिसिटी होईल. हे फक्त भक्त नाही आहेत माझे, माझी PR एजन्सी आहे. कसलं भारी डोकं चालवताय तुम्ही. तू पण चालवत जा कधीतरी, पण जेव्हा केव्हा विचार करशील तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्यापेक्षा 2 पावलं मी पुढचा विचार केलेला असतो. म्हणून मी टिपून आहे. ह्या पण निघ. गुड नाईट. काय झालं आत्या? काय बोलवलं? बस बस माझ्याजवळ. बोला की. लाले, माझं चुकलं, मला माफ कर. आत्या कशाबद्दल बोलताय तुम्ही? तू माझ्या गोपाळला मारलंस, आम्ही तुझ्यावर आरोप केला होता. मी लई चुकीचं वागले बघ, त्यासाठी मला माफ कर.